मित्रांनो, नीट पेपर फुटीच्या प्रकरणाने देशभरातील लाखो विद्यार्थ्यांचा विश्वास हादरवला. विद्यार्थी रस्त्यावर उतरले, पालकांनी चिंता व्यक्त केली आणि परीक्षा व्यवस्थेवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले. पण या सगळ्यात एक प्रश्न सतत विचारला जात होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी या विषयावर एवढे दिवस शांत का होते आणि आता त्यांनी संसदेत यावर वक्तव्य का केलं? नीट पेपर फुटीच्या आरोपांनंतर CJP सह विविध विद्यार्थी संघटनांनी आंदोलन सुरू केलं. अनेक शहरांमध्ये मोर्चे निघाले. सोशल मीडियावर हा मुद्दा गाजला आणि विरोधी पक्षांनीही संसदेवर सरकारला घेरलं. त्यामुळे हा प्रश्न केवळ विद्यार्थ्यांचा राहिला नाही, तर तो राष्ट्रीय चर्चेचा विषय बनला. या पार्श्वभूमीवर अखेर संसदेत बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी संबंधित कोणत्याही गोष्टीकडे हलकेपणाने पाहिले जाऊ शकत नाही. त्यांनी भविष्यात पेपर फुटी रोखण्यासाठी परीक्षा प्रणाली अधिक मजबूत करण्याचं आवाहन केलं आणि दोषींवर कठोर कारवाईचं आश्वासनही दिलं. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे हे वक्तव्य आंदोलनामुळेच आलं का? याचं उत्तर सरळ आहे. सरकारने अधिकृतपणे असं कुठेही म्हटलं नाही की CJP किंवा इतर विद्यार्थ्यांच्या आंदोलनामुळेच पंतप्रधानांनी भूमिका घेतली. त्यामुळे तसा थेट दावा करणं योग्य ठरणार नाही. मात्र एक गोष्ट नक्की आहे की जेव्हा हजारो विद्यार्थी रस्त्यावर उतरतात, CJP सारखी विद्यार्थी संघटना सातत्याने आवाज उठवते, पालक चिंता व्यक्त करतात, विरोधी पक्ष संसदेत सरकारला प्रश्न विचारतात आणि संपूर्ण देशात हा मुद्दा चर्चेत राहतो, तेव्हा सरकारवर सार्वजनिक भूमिका मांडण्याचा दबाव वाढतो. त्यामुळे CJP सह विद्यार्थ्यांच्या आंदोलनाने हा मुद्दा राष्ट्रीय पातळीवर जिवंत ठेवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली असं म्हणता येईल. आता मात्र विद्यार्थ्यांना केवळ वक्तव्य नको आहे, तर प्रत्यक्ष कृती हवी आहे. कारण प्रत्येक पेपर फुटी म्हणजे लाखो विद्यार्थ्यांच्या मेहनतीवर पाणी फिरणं. त्यामुळे परीक्षा व्यवस्था अधिक सुरक्षित, पारदर्शक आणि विश्वासार्ह बनवणं ही सरकारसमोरची सर्वात मोठी जबाबदारी आहे. तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? सरकारने नीट पेपर फुटी प्रकरणावर सुरुवातीलाच विद्यार्थ्यांशी संवाद साधून स्पष्ट भूमिका घ्यायला हवी होती का? की सरकारच्या उशिरा आलेल्या प्रतिक्रियेमुळे विद्यार्थ्यांचा रोष वाढला, आंदोलन अधिक तीव्र झालं आणि परिस्थिती एवढी गंभीर झाली? तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशा व्हिडिओसाठी आपल्या बोलमेच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.